मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गॅलेक्सी रुग्णालयात जाऊन मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली। शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणी संदर्भात चर्चा झाली। जरांगे यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून त्यांनी त्यांच्या तब्येतीची आणि सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली। आमदार विठ्ठलराव लंगे या प्रसंगी उपस्थित होते। शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या संदर्भात मंत्री विखे पाटील आणि जरांगे यांच्यात चर्चा झाली। त्यावेळी ते काय म्हणाले पाहूया। डॉक्टर आमच्या विद्यार्थी आहेत। सुरुवातीला पाहिजे आलो होतो तेल घालून दौड औंध संस्था त्याच्यामध्येच आहे बॉम्बे गव्हर्नमेंटचं वेगळं आहे, बॉम्बे स्टेट वेगळं होतं। पुणे मोठं ते कोर होतं सातारा पुण्यामध्ये होतं ते पुढे संस्थान होते सगळे संस्थान संस्थान होतं एक प्रकारचं स्टेट औंध आपल्या अहिल्यानगर पर्यंत येते। हो तिथे जळगाव अहिल्यानगर पर्यंत पंतप्रतिनिधी औंध संस्थानचे संस्थानिक पंतप्रतिनिधी म्हणजे टेक्नॉलॉजी स्टार्ट वर्किंग ना काम सुरुवात झाली पाहिजे लवकर अंमलबजावणी त्याची अंदाजाने आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही कारण तिकडे प्रिन्सिपल ठरले। आता कसं त्या विकनेस भरपूर पण पहिल्या दिवसापेक्षा पहिल्या 7 पोषण होतं बऱ्यापैकी पहिल्या दिवशी तर चक्कर बरेच नुकतंच येत होतं राष्ट्रीय तर दोघांनी मिळून सर खूप चांगला निर्णय झाला। काही जणांना त्यात थोडा घालतायत, संभ्रम करतायत, पण समाज सगळा आपण आपले भूमिका मी मग बोललो ना दुसऱ्याचं आरक्षण कमी करण्याची भूमिका आपली कधी नाही। प्रक्रिया आणि पद्धत बहुतेक बुधवारीच मी ते सगळ्या जिल्हाधिकारी घेतलेले। अभिनंदन पुन्हा दुसऱ्यांदा ही जी मोडस ठरलेली आहे त्याच्यात जिल्हा स्तर आम्ही दर 8 दिवसाला म्हटलं गाडा घेणार आहे की तुम्ही काय प्रगती केलेली आहे। पण खालच्याला थोडस आपल्याला म्हणजे नको मलाच आता तुम्ही तिचे प्रमुख ज्या त्रिसदस्यीय आहे त्यांना टाइम बोर्ड द्यायला लागणार काय होईल ते काय करतील। नाही पहिल्या टप्प्यात आपण काय ठरवलं आता लगेच त्या सगळ्या लोकांना बोलून जिल्हाधिकाऱ्यालयामध्ये तुम्हाला काय करायचं एक्झॅक्टली त्यांचं परीक्षण घ्या म्हणलं म्हणजे 2 दिवसात 2-3 दिवसामध्ये नाही ते काय व्हायचं त्यांना अर्धवट समज असायची आणि आणखी खाली ते गैरसमज पसरवणार नसतात। इतर समज काय एक्झॅक्टली करायचं मग ते प्रॉब्लेम येणार नाही। आणि काय करायचं याच्यासाठी पण उद्या जर थोडा वेळ दिला तर एक 4 जण पाठवू आणखी त्या माहितीत भर तुमच्यासाठी तर मला वाटतं उद्या तुम्ही ते वेळ दिलेला बरं नाही उद्या तुम्ही अहिल्यानगर हैदराबाद गॅजेटियर आहे सातारा संस्थांचं गॅजेटियर याच्याबद्दल कशी प्रक्रिया पुढे राबवणार आहेत तुम्ही त्रिसदस्यीय त्याच्यात 3 जणांची समिती गाव लेव पातळीवर गठीत केली। त्यांनी जास्तीच आमचा वेळ घालू नये। त्यांनी जर 15 दिवस तपासायला लागला तर 15 दिवस तहसीलदार 15 दिवस ESDM 1.5 महिना आमचा त्याच्यातच जायचा। त्यांना टाइम बोर्ड असला पाहिजे की 2 दिवसाच्या आत तो विषय संपवत चालायचा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ताबडतोब प्रमाणपत्र इश्यू करायचे गॅजेटियरच्या नोंदीच्या आधारे। या थोड्याशा काही चर्चा काही दुरुस्ती जर GR मध्ये करायची असेल तर त्या संदर्भात काही विषय काही मुद्दे घ्यायचे राहिले त्याविषयी काही तर उद्याचा वेळ त्यांनी लगेच दिला उद्या या म्हणे पण उद्या काहीतरी आहे तर मागा पुढे तर परवा
गणपती बाप्पाचं विसर्जन सर्वच्याला, तर त्याच्यानंतर थोडं निवांत बसता येईल. बरं झालं म्हणलं, कारण उद्या जायचं गडबडीत. पुन्हा सांगायचं राहिले विषय माझ्या मराठवाड्यातल्या मराठ्यांच्या आयुष्याचा विषय, पश्चिम महाराष्ट्रातल्या सातारा संस्थांचा माझ्या गरीब मराठ्यांच्या आयुष्याचा विषय, आणि तो असा पळत पळत जाऊन पळत पळत येऊन सुटण्यासारखा नाहीये. तर मग आता कायम सुसूत्रता त्याच्यात चांगली आणायची, सुलभता त्याच्यात आणायची, अटी शर्ती त्रुटी आमकं तमकं कुठाने राहू नये माग, म्हणून 2 दिवस लेट जाऊ. बरं, तुमची एक मागणी आहे की सगळं मराठवाडा सरसकट कुणबी म्हणजे ओबीसी आरक्षण करायचं, पण मुख्यमंत्री म्हणतायत की हा जो GR निघाला आहे तो सरसकट साठी नाहीच आणि ह्याचा सरसकट लाभ होणार नाही. महाराष्ट्रासाठी सरसकट नाही, मराठवाड्यातला मराठा समाज हा कुणबी आहे. गॅजेटियरच्या नोंदीनुसार, सातारा संस्थांच्या गॅजेटियरनुसार तिथला मराठा नव्हताच असा उल्लेख आहे स्पष्ट. 2 तर सरसकट होईल, सगळं होईल, सगळं होईल. थांबा तुम्ही, सगळं होईल, बघा होतं का नाही, सगळं होईल. यस दादासाहेब, धन्यवाद. सगळं होईल, मराठवाडा सगळा आरक्षणात जाणार, सगळं होईल. विश्वास ठेवायचा, गैरसमज करणाऱ्यावर विश्वास ठेवायचा नाही. पवित्र स्वच्छ आणि शुद्ध काम करणाऱ्या लेकरांवरती मराठ्यांनी गरीबाच्या लेकरावर विश्वास ठेवायचा. श्रीमंत आणि राजकारण हाकणाऱ्या लोकांवरती विश्वास ठेवून आपल्या पायावर दगड पाडून घ्यायचा नाही. शुद्ध आणि जिद्दीनं गोरगरिबासाठी काम करतो, मेहनतीनं करतो, कठोर मेहनत घेतो, जीव जाळतो, त्यांच्या पोराबाळासाठी गरिबाच्या काम करतो. गैरसमज पसरणाऱ्याला पसरू द्यायचा, आपलं पक्क लक्ष ठेवायचं, ध्येय ठेवायचं. जसं छत्रपती शिवरायांच्या काळात होतं, स्वराज्याचा भगवाच फडकायचा, तसा गरिबांनी लक्ष ठेवायचं. गरिबाची लढाई गरिबाच्या पोराच्या हाताने विजयाकडे न्यायची. कुणी काही म्हणू देण द्यायचं नाही, आपण सरळ एकाच्याच मागे उभं राहायचं आणि झेंडा ठोकायचा. सगळे मराठी आरक्षणात घालायचे, ते मी घालतो, फक्त गैरसमज करून घ्यायचा नाही. धन्यवाद. जय श्रीराम. सगळ्या 11ला चर्चा